जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। बातमी आहे पावसाची। पुण्यासह घाट माथ्यावर पाऊस कोसळतोय। विदर्भातील तसेच मराठवाड्यातील जिल्ह्यात पाऊस मात्र नाही आहे। तर कोकणात पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे। राज्यातील स्थितीविषयी हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर S.D. सानप यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निखिल सुकरे यांनी। आपल्या बरोबर S.D. सानप सर आहेत। सर, असमतोल पाहायला मिळतोय, काही ठिकाणी पाऊस जास्त पडतोय तर काही ठिकाणी कमी पडतोय, नेमकं कारण काय आहे मग? आता सध्याची परिस्थिती जर बघितली तर कोणतीही सिस्टम म्हणजेच कमी दाबाचं क्षेत्र असेल किंवा इतर हवामान प्रणाली सक्रिय नाहीत आणि त्यामुळं पावसाचं प्रमाण जे आहे ते आहे। म्हणजे कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर चांगला पाऊस पडतोय, पण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे आणि अजून तुरळक ठिकाणीच तो पडतोय। तर हवामान प्रणाली सक्रिय नाही असं आपण म्हणू शकतो। नेमके कुठले अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत? कारण अनेक ठिकाणी आपण पाहिलं की जास्त पाऊस पडतोय, काही ठिकाणी पाऊसच पडत नाहीये। अलर्ट कुठले कुठले देण्यात? येणाऱ्या 5 दिवसांसाठीचे जर हवामानविषयक अलर्ट जर बघितले तर ऑरेंज अलर्ट हा कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांसाठी 2 दिवसासाठी आहे। त्यानंतर विदर्भासाठी येणाऱ्या 2 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट आणि उरलेले 3 दिवस जे आहेत आपल्या फोरकास्ट पिरियड मधले त्यामध्ये येलो अलर्ट आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अलर्ट नाही इतर ठिकाणी आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या रिजनवर आहे। आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे की मान्सून सक्रिय आहे परंतु सिस्टम काही डेव्हलप होताना दिसत नाही आणि त्यामुळं पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी पण असेल परंतु ते सर्वदूर नसेल। काही ठिकाणी पडू शकतो, काही ठिकाणी त्याचं प्रमाण कमी असेल किंवा पडण्याचे चान्सेस कमी आहेत आणि ते सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पडण्याचे चान्स आहेत। तर शेवटचा प्रश्न, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी कशी परिस्थिती असेल? पाऊस असेल का येत्या काळामध्ये? कारण शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। येणारे 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता आहे, पण जसं मी सांगितलं की सर्वदूर नसणार आहे। काही ठिकाणी पडू शकतो, काही ठिकाणी त्याचे चान्सेस कमी आहेत किंवा पावसाचं प्रमाण कमी असणार आहे, पण ढगाळ वातावरण कंटिन्यू राहील। कम्प्लिटली निरभ्र आकाश अशी परिस्थिती येणारे 4 ते 5 दिवस तरी नाही आहे। धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। जय महाराष्ट्र न्यूज साठी निखिल सुकरे,